जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. समर्थ करुणाष्टके आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी लिहिलेल्या, गीतांजली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि सौ अनघाताई शहा यांनी तांत्रिक बाजू सांभाळलेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील अभिवाचनाचा आज 41वा म्हणजे अखेरचा भाग. गेल्या 40 भागांमधून या करुणाष्टकांवरचं संध्याताईंनी लिहिलेलं विवेचन आपण ऐकलं. खरं तर हा अभ्यास या निमित्ताने करता आला आणि त्यातला आनंद घेता आला. भगवतचरणी समर्पण होऊ लागलं की त्यातील आर्तता वाढते आणि मग मुखाने समर्थांची करुणाष्टकं आपोआप उद्गारली जातात, असं रामदासी साहित्य परिषदेचे प्रमुख असलेले माननीय डॉक्टर वसु भारद्वाज यांनी म्हटलंय. करुणाष्टकातली आर्तता, रुदन किंवा अश्रुपात म्हणजे अतीव भौतिक सुखदुःखांचं प्रकटन नव्हे, तर हा अश्रुपात म्हणजे अंतःकरणातील अहमगंडाचं विसर्जन आहे, असंही ते म्हणतात. मीपणाचं विसर्जन करता करता अनुताप आणि त्यामुळेच द्रवलेलं अंतःकरण आणि त्याचंच बाह्यरूप म्हणजे भगवंतावरच्या प्रेमापोटी होणारा साधकाचा अश्रुपात, हेच खरं अनुसंधान. आणि यानंतर असतं ते फक्त अद्वैत. अशाच अर्थाने लेखिकेने म्हणजे आदरणीय संध्याताईंनी या करुणाष्टकांचा आशय समर्थ आशीर्वादाने श्रोत्यांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचवलेला आहे. धन्यवाद संध्याताई. करुणाष्टकाच्या अनुषंगाने समर्थ चरित्रातील प्रसंगांची चित्र व्हिडिओच्या माध्यमातून सौ अनघाताईने उभी केली. अर्थातच त्या प्रसंगातला भाव आणि प्रत्ययकारिता अधिक प्रभावीपणे साकारली गेली. अनघाताईंच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांनाही धन्यवाद. गीतांजली प्रकाशनचे सुद्धा मनापासून आभार. गेले 40 भाग ऐकत असताना श्रोत्यांचा लाभलेला सहभाग देखील तितकाच मोलाचा. त्यांचेही मनापासून आभार. या सुंदर उपक्रमासाठी मला संध्याताईंनी ही अभिवाचनाची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे, मनापासून कृतज्ञ आहे. आज या उपक्रमाची सांगता होणार आहे आणि आजच्या भागाला आता आपण सुरुवात करणार आहोत. तेव्हा आजच्या भागाची सुरुवात करूया. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया.
कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. कल्याण करी राम राया. ईश्वर अवतार घेत असतो. ईश्वराने अवतार रूपाने देह स्वीकारला तर जगाचा भाग्योदय होतो. म्हणून अवतारांची जयंती करतात. कृष्ण जन्म, रामजन्म. संतांनी देह ठेवला तर सुखरूप ब्रह्मरूप होऊन लोककल्याणार्थ कार्य करून देह कसा सोडावा त्याचा वस्तुपाठ मिळतो. त्यांची पुण्यतिथी साजरी करतात. दासनवमी, ज्ञानदेवांचा समाधी सोहळा, तुकाराम बीज. त्यांच्या स्थानाला तीर्थक्षेत्र म्हटलं जातं. ईश्वर स्वतःच्या इच्छेने जन्म घेतो, अवतार घेतो. संत भगवंताच्या इच्छेने जगाच्या कल्याणा जन्म घेतात आणि माणूस त्याच्या प्रारब्धाने जन्माला येतो. ईश्वर स्वतः आपलं कार्य झालं की अवतार संपवतो. संतांचं कार्य संपल्यावर ईश्वरी इच्छेने ते परत जातात. माणसाला प्रारब्ध भोग भोगून झाल्यावर मृत्यू येतो. त्यामुळे सर्वच संत आपल्या जीवनाची अखेर जवळ आली. आपल्याला जे कार्य करायला भगवंतांनी पाठवलेलं असतं ते कार्य पूर्ण झालं की भगवंताकडे परत जायची आज्ञा मागतात. परतीची मार्गक्रमणा करण्यापूर्वी सद्गुरूचरणी लीन होऊन कल्याणाचा प्रसाद मागतात. भगवंत आनंदाने तो देतात. त्याला पसायदान म्हणतात. ते सर्वांच्या भूतजाताच्या कल्याणासाठी मागतात. त्यात स्वार्थासाठी आपल्यासाठी काहीही मागत नाहीत. कारण त्यांना काहीही मिळवायचं नसतं आणि काहीही करायचं शिल्लक नसतं. ते पूर्ण काम असतात. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे, तुकारामांनी बाबाजींकडे, तर समर्थांनी त्यांचे सद्गुरू श्रीराम यांच्याकडे हे मागणं मागितलं. कल्याण करी रामराया, जनहित विवरी. श्रीराम आपल्याशी संवाद साधतात हे खरं असलं तरी त्यांचं दर्शन भक्तांना कसं होईल? त्यांना श्रीराम दर्शन देईल का अशी चिंता त्यांना होती. सर्वच संतांना आपल्या भक्तांनाही भगवंताने दर्शन द्यावं असं वाटतं. तसंच समर्थांना वाटत होतं. त्यामुळे श्रीरामाला भक्तांचं कल्याण कर, त्यांचं हित कशात आहे याचं माझ्यासारखं त्यांनाही मार्गदर्शन कर असं या पसायदानामध्ये म्हटलेलं आहे. खरं तर भक्तांसाठी त्यांनी वेगळं पसायदान मागितलेलं आहे. आज्ञेप्रमाणे परमार्थ केला जाणम्या यथार्थ, आता देहाचा कंटाळा आला आहे जी दयाळा,
आहे एकची मागणे, कृपा करून या देणे, ज्याची दर्शनाची इच्छा त्याची पुरवावी आस्था. तेच सुरुवात करताना त्यांनी यात जनहित विवरी असं म्हणून केलंय. तुझ्या दर्शनाची प्रामाणिक इच्छा आहे अशा प्रत्येक भक्ताला तू दर्शन दे. चाफळला श्रीरामाचा निरोप घ्यायला समर्थ गेले होते. कार्य पूर्ण झालेलं आहे, आता जायला आज्ञा असावी अशी विनंती करायला गेले होते. त्याच वेळची सर्व परिस्थिती पाहता त्यांच्या जीवाची तळमळ होत आहे. ते म्हणतात, तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी. समर्थांच्या काळी समाजाची स्थिती पूर्णपणे बिघडली होती. अस्मानी आणि सुलतानी संकटांनी सर्व समाज भेदरलेला होता. अवर्षणाने पोटाला अन्न मिळत नव्हतं. अन्न नाही स्त्रियेला, अन्न नाही पोराला, अशी स्थिती होती. यावनी सत्ता, त्यामुळे होणारे अत्याचार. किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शांभवी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. परचक्र निरूपण 9. अशा परिस्थितीतून शिवाजी महाराज आणि श्री समर्थांनी राज्य घडवलं होतं. पण आता महाराजांच्या निधनानंतर पुन्हा परिस्थिती वेगळं वळण घेते. जिकडे तिकडे ढोंगीपणा, लबाडी आणि अराजक यामुळे लोकांचा देवावरचा विश्वास उडालेला होता. असं सगळं पाहून समर्थांचं हृदय कळवळलं होतं. ते बेचैन झाले होते. जीवाची तळमळ होत होती, कारण हे स्वराज्य मोठ्या मेहनतीने निर्माण केलेलं होतं. पण आता ते कितपत तग धरेल याबद्दल त्यांना शंका येत असावी. परकीय सत्तेला शह देण्यासाठी देवाचे अधिष्ठान असलेले, विश्वासाला पात्र असे हिंदवी स्वराज्य टिकले पाहिजे म्हणून त्यांनी कळवळून धावा केला, हे जन हाती धरी. रामराया, ह्या लोकांना तू अंतर देऊ नकोस. मी तुला पुन्हा पुन्हा विनवतो, त्यांचं कल्याण कर. रामरायांनी जन्माला घातलेली ही त्याची लेकरं जेव्हा चुका करतात, तेव्हा त्यांचे अपराध पोटात घालून मातेच्या ममतेने श्रीरामाने त्यांना क्षमा करायला नको का? तसंच परमेश्वराच्या ठिकाणी जाण्याची ओढ समर्थांना लागली होती. स्वस्वरूपाला, निजधामाला जाण्याच्या प्रखर इच्छेने समर्थांच्या जीवाची तळमळ होत होती. कार्य पूर्ण झाल्यावर इथे पुढची काळजी करत बसलो तर हे न संपणार आहे. या सर्व जणांना भगवंताच्या हाती सोपवून जावं. आम्हाला सुद्धा आमचा प्रपंच सोडून जाताना प्रपंचाची ओढ मागे खेचत असते. त्यांची काळजी वाटते. खरं तर कोणाचं कोणा वाचून अडत नाही हे माहिती असूनही आम्ही मोहपाशात गुंतत असतो. समर्थांनी विश्वाचा प्रपंच केला. त्यांना जनांची काळजी होती म्हणून ते हे जन हाती धरी असं म्हणतात. अपराधी जन चुकतची गेले, तुझा तूची सावरी. हे सर्व लोक भ्याडपणे जीवन जगत आहेत. स्वाभिमान शून्य झाले आहेत. भ्याड आणि स्वाभिमान शून्य. स्वधर्माचं विस्मरण झालेल्या लोकांवर अशीच आपत्ती येणार हे मला माहिती आहे. आशेला कुठेही जागा नाही हे कळतंय. ते अपराधी आहेत हेही मान्य आहे. पण त्यांच्या अपराधांना पोटात घालून तूच त्यांना सावरू शकतोस. असं म्हणण्यामागचं आणखीन एक कारण होतं. ते म्हणजे बहुतजनांचा आधारू असलेल्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरात कौटुंबिक कलह सुरू झाला. सोयराबाई बेजबाबदारपणे वागल्या. महाराज गेले तेव्हा संभाजी महाराज पन्हाळगडावर होते. महाराज गेल्याची बातमी त्यांनी संभाजी महाराजांना 15 दिवस कळवली नाहीच. तसंच राजारामांचा राज्याभिषेक रायगडावर उरकला. मंत्रिमंडळाच्या मदतीने त्यांनी हे सगळे उद्योग परस्पर केले.
ज्या शिवाजी महाराजांच्या राज्यात विश्वासू सेवक जान कुर्बान करून स्वराज्य स्थापन करण्यासाठी जात होते, त्या महाराजांच्या पश्चात त्यांच्याच घरात घरभेदी निर्माण व्हावेत यासारखे दुर्दैव नव्हते. समर्थ पक्के वेदांती होते. ज्या घटना घडत आहेत त्यामुळे ते मायेत गुरफटणारे नव्हते. उलट मायेच्या इच्छेनेच सर्व घडणार आहे याची त्यांना खात्री होती, तशी त्यांची धारणाही होती. तरीही ते रामरायाला समाजासाठी मागणं मागत होते. देह देवाचं मंदिर आहे, त्याची योग्य निगा राखली पाहिजे हे जरी खरं असलं तरी भोग, त्याग, विवेक आणि ईश्वरनिष्ठा महत्त्वाची आहे. हा अध्यात्माच्या दृष्टीने विचार झाला. त्याचबरोबर राजकीय दृष्टीने विचार करता जहागिरी वतन मिळवण्यासाठी माणसं आपला धर्म बदलत होते. हिंदूंचा वीर आणि मुसलमानांचा पीर असलेला जगदाळेसारखा मराठा जलालुद्दीन झाला होता. स्वधर्माआड अनेक अडचणी येत होत्या. त्याचा लोकांच्या आध्यात्मिक आणि राजकीय जीवनावर वाईट परिणाम होत होता. आदिलशाही, निजामशाही, दिल्लीचा बादशहा यांच्या सत्ता तयार होत होत्या. राजपूत त्यांचे मांडलिक बनत होते. हे भयावह होतं. देवकारण, राजकारण, समाजकारण करणाऱ्या समर्थांना पुढची विचित्र परिस्थिती दिसत होती. ते म्हणतात, कठीण त्यावरी कठीण जाहले, आता न दिसे उरी. श्रेष्ठ गंगाधर स्वामी, वेण्णा स्वामी, शिवाजी महाराज या तिघांच्या मृत्यूनंतर त्यांनी देहत्याग करायचं ठरवलं. ते रामरायाचा निरोप घेण्यासाठी चाफळ इथे आले. चाफळ ही त्यांची कर्मभूमी होती. त्यांचा प्रेरणास्रोत चाफळचा राम होता. दासमारुती आध्यात्मिक लीनता, दास्य यासाठी, तर वीर मारुती हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी बळ देण्यासाठी त्यांनी स्थापित केले होते. पण आता शिवाजी महाराजांचा आधारच गेला होता. राजकारण संघटन करणं हे माझ्यासारख्या संन्याशाला केवळ रामाच्या कृपेने आणि हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा अशा भगवंत धारणेवर स्थित असलेल्या शिवाजी महाराजांच्या सहकार्याने शक्य झालं होतं. कोणत्याही सत्कर्माला आणि सत्कार्याला भगवंताचं अधिष्ठान असावं लागतं. क्षात्रतेज आणि ब्रह्मतेज एकत्र आल्याशिवाय योग्य क्रांती होऊ शकत नाही. आता पुढे ते कितपत शक्य आहे याची चिंता समर्थांना त्यावेळी होती. आजही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला तीच चिंता आहे. कारण क्षात्रतेज आणि ब्रह्मतेज म्हणजे या दोन शक्ती एकत्रित येणं सध्या कठीण होत चाललंय. स्वार्थापायी सर्व भलतीकडेच जात आहे. आता कुठेही आशेचा किरणसुद्धा नाही. सर्वनाशाला प्रारंभ झालेला आहे. लोकांनी कुठे जायचं, काय करायचं म्हणून श्री समर्थ त्यावेळेच्या परिस्थितीला उद्देशून म्हणतात, कोठे जावे, काय करावे, आरंभिली बोहरी. सगळीकडे अंधार आणि नाशच म्हणजे बोहरी. सगळीकडे नाशच दिसतो आहे. त्यामुळे काय करावं, कुठे जावं काहीच कळत नाही. बोहरी म्हणजे नाश असा अर्थ आहेच. तसंच आवराआवर करणं हाही अर्थ आहे. आता आवराआवर करणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांच्या वेळी लोकांमध्ये जो आत्मविश्वास होता, स्वराज्य स्थापनेसाठी तळमळ होती, ती आता राहिली नाही. त्यामुळे समर्थ चिंतित झालेले आहेत. जुने झालेले कपडे जसे बोहऱ्याला जमवून देत असतो, तसेच आपले कार्य झाल्यावर हा पंचभूतांचा देहरूपी जीर्ण झालेले वस्त्र भगवंताला परत करावे, देऊन टाकावे, हाही विचार श्री समर्थ व्यक्त करीत असावेत. ज्याने विश्व निर्माण केलेलं आहे तोच विश्वनिर्माता श्रीराम पुन्हा सर्वांची काळजी घेईल असा विश्वास व्यक्त केलाय. इतके दिवस माझ्या शरीरामार्फत श्रीरामाने कार्य करवून घेतलं, पण तूच मला आज्ञा दे. मी आता आवराआवर करतो.
वेणाबाई, समर्थांचे थोरले बंधू श्रेष्ठ गंगाधर स्वामी, त्यांचे शिष्य शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर हेच कदाचित समर्थांना श्रीरामाला सुचवायचं असावं. महाराष्ट्रात स्वधर्माचं राज्य व्हावं, लोकांना रामराज्याचा अनुभव यावा, ही श्री समर्थांची इच्छा होती. ती त्यांच्या जीवनात कृष्णाकाठी कार्य करून हिंदवी स्वराज्य उभारणीचं कार्य यशस्वी झालेलं पाहण्याची त्यांची इच्छा शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली आणि समर्थांच्या स्वतःच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली होती. त्यासाठी त्यांनी रामाज्ञेने मठस्थापना, शिष्य, महंत सगळं काही केलं. त्यांना राजगुरू मानून मिरवण्यात रस नव्हता, तर ते निस्पृह होते. त्यामुळे ते म्हणतात, आमचं जीवन कृतार्थ झालं आहे. दास म्हणे आम्ही केले पावलो, दयेसी नाही सरी. अर्थात हे सर्व तुझ्या कृपेने पूर्ण झालं. तुझी दया अपरंपार आहे. माझ्यावर केलेल्या दयेला कसलीच सर नाही. पण आता तू या सर्व लोकांचं पण कल्याण कर. श्रीरामरूपी कृपामेघ बरसल्यावर काय उणं राहणार. श्री समर्थांना श्रीरामाची कृपा लाभल्याने ते पूर्ण काम झाले होतेच. श्रीरामाने केवळ आपल्यामार्फत स्वराज्य संस्थापनेचं कार्य घडवून आणलं होतं, याची त्यांना पूर्ण खात्री होती. तसे त्यांना दृष्टांत झाले होते. आजही आपण पाहतो, आम्हाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांनी त्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. त्यांच्या ज्या स्वराज्य आणि सुराज्याविषयी अपेक्षा होत्या त्या आम्ही किती पूर्ण केल्या, कारण आम्हाला स्वातंत्र्य सहज उपलब्ध झालं. त्यामुळे त्याची किंमत समाजात नाही. तसेच काहीसे शिवाजी महाराजांच्या पश्चात झाले असावे. म्हणून समर्थ रामरायाला प्रार्थना करीत आहेत. सर्वच संतांना विश्वकल्याणाची ओढ असते, पण काळाच्या नियमाप्रमाणे समाजाचं, प्रारब्ध कर्माप्रमाणे व्यक्तीचं, मायेच्या प्रभावाने विश्वाचं घडणं मोडणं या घडामोडी चालूच राहतात. पण संत सज्जन यांच्या अवतार कार्याने सुष्टांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन चालूच राहतं. संत आपले अवतार कार्य संपवताना अशा पद्धतीचं पसायदान जनहितार्थ मागत असतात. असं सांगून संध्याताई आपलं करुणाष्टकावरच्या अखेरच्या भागाचं विवेचन या ठिकाणी पूर्ण करतात. श्रोतेहो, आज या ठिकाणी आदरणीय संध्याताईंच्या समर्थ करुणाष्टके या पुस्तकाचं अभिवाचन पूर्ण झालं. हे 41 भाग आपणासमोर सादर करत असताना मला एक आगळा आनंद मिळाला. मी या संध्याताईंच्या लिखाणातला भाव आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ही झालेली जी सेवा आहे ती समर्थ चरणी आता अर्पण करते आणि आपणा सर्वांचेच पुनश्च एक वार आभार मानून मी आता या ठिकाणीच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.